नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आपण आलो आहे हैदराबाद ते सिकंदराबाद स्टेशनला उतरून आता हैदराबादमध्ये एंटर केलेलं आहे. तर हैदराबादच आहे, फक्त आपले बागच आहेत ते आपले. आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग शापले नाही का, सुंदर होणार आहे. मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. प्लीज स्किप करू नका आणि पूर्ण बघा. आज आलो आणि इथे औषध घेण्यासाठी आणि इथे मृग नक्षत्रावर मत्स्यशिरा म्हणून औषध देतात अस्थम्यासाठी, त्यासाठी आलेलो आहे आम्ही. तर माझं 3रं वर्ष आहे आणि तिथे जाऊन बघितलं तर आज वेळ रात्री 9च्या नंतर सुरू होणार आहे. मग दिवसभर काय करायचं तर म्हटलं बघू आता काय करायचं. पहिले हॉटेल बुक केली आणि आलो इथे हॉटेलवर. तर तुम्हाला नजारा दाखवते मी हॉटेलच्या बाहेर. आणि चला आता निघायचं आहे आपल्याला नाश्ता करून फिरायला. नाश्ता वगैरे झालेला आहे. तर कुठे कुठे जायचं ते ठरवायचं. तर आता असं ठरलं आमचं. पहिले NTR गार्डन, नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू वगैरे होते आणि तिथे एक तलाव पण आहे, तिथे पण फिरायचं आणि नंतर बिर्ला मंदिर असं ठरलेलं आहे. बघा आलो जवळजवळ NTR गार्डनच्या. तर इतकं सुंदर आहे, खूप दुरून दिसतं आहे. आणि मागच्या वर्षी आम्हाला जायचं होतं पण आम्ही जाऊ शकलो नव्हतो. तर यावर्षी म्हटलं चला जाऊया. आलो आहे आता जवळजवळ आपण आणि ॲटो बुक केल्या आणि ॲटोनी आलो फिरायला. खूप मोठं गार्डन आहे आणि हे बघा तिथलं तेलंगणाचं संसद भवन आहे. तर खूप सुंदर आहे बनवलेलं. इतकं सुंदर अप्रतिम आहे की बघता क्षणी माणसाचं मन मोहून जातं. तर इथे कुठलीही आम्हाला फी आकारलेली नाही, म्हणजे तिकीट नाही आहे, विनामूल्य आहे. तर आलो आहे आता आपण गार्डनच्या आत. एंट्री केली गेटवरून. थोडंसं बाहेर ज्यूस वगैरे घेतलं. मी ज्यूस न घेता नारळ पाणी घेतलं. आणि हे बघा जे तेलंगणाचे मुख्यमंत्री होते NTR, त्यांची इथे आहे समाधी. खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. खूपच सुंदर आहे. मी असं कुठे बघितलेलंच नाही आहे, त्यामुळे आम्हाला सांगितलं तुम्ही आवर्जून बघा. आणि खाली गार्डन पण आहे. चौबाजूनं हिरवीगार गर्द झाडी, देशी विदेशी फुलांची झाडं आणि इतकं सुंदर अप्रतिम स्ट्रक्चर आहे इथलं. खूपच सुंदर आहे. आणि आता इथे आम्ही काही व्हिडिओ घेतले, काही फोटोज घेतले. हे बघा 4 बाजूंनी 4 स्तंभ आहेत. प्लीज स्किप करू नका, पूर्ण बघा. खूप सुंदर सुंदर आहे. आता आम्ही समाधीवरनं गार्डन फिरण्यासाठी जात आहोत. आणि आज माझा वाढदिवस असल्यामुळे आम्ही फिरण्याचा मुद्दाम प्लॅन केलेला आहे साहेबांनी. तर म्हटलं चला. बघा इथे किती वेगळ्या वेगळ्या आकाराची झाडं फुलं बनवलेली आहेत. आणि हे आहे ताडगोळ्याचं झाड. ताडगोळ्याचं झाड कोणी कोणी बघितलेलं आहे आणि फळ पण ते सांगा. नंतर आता पूर्ण हे फिरून आलो. चहूबाजूनी 4ही बाजूनी त्याला फिरता येतं. खूप सुंदर सुंदर आहे. आणि आता आपण जाणार आहोत इकडे थीम पार्क आहे, खेळणी वगैरे आहेत आणि
वॉटर पार्क पण आहे, तिकडे जाणार आहोत. सुंदर सुंदर झाडाच्यामध्ये आम्ही दोघी बहिणींनी फोटो पण काढले. हे झाडं विदेशी आहेत, आपल्या इकडचे नाहीत. इकडे कॅक्टसचे बघा किती सुंदर झाडं आहेत माझ्या पाठीमागच्या साईडला. आणि हे जे फुलं आहेत खूप सुंदर रंगाची गुलाबी जांभळी फुलं आहेत, त्याची ते कोवळे कोवळे कळ्या आहेत. आणि इथे समोर दिसतंय मोगरा, छान मोगरा आहे इथे, पण अजून त्याला बहरायला बाकी आहे. थोडे थोडे फुलं दिसत आहेत कुठे कुठे. आणि इकडे बघा वॉटर पार्कला किती सुंदर थीम बनवलेली आहे. आणि हे झाड जे आहे त्याला यांनी नकली फळं लावलेली आहेत. आणि बघा फवारा, ते रात्रीच्या वेळेला खूप सुंदर दिसत असेल. आणि ही तिथली संसाधने, हे बघा नागवेलीच्या रूपात वेली चढवलेली आहे, किती सुंदर आहे ना. वाव, मस्तच एक नंबर. आणि ह्या झाडात दुसरंच झाड उगवलेलं आहे, खजूरचं झाड आहे. आणि या झाडात दुसरी झाडं उगवली. आणि इकडे बघा खारुताईची जोडी आहे, त्यांची मजा बघितली मी थोडा वेळ. आमच्याकडे यायचे परत झाडावर जायचे, आमच्याकडे यायचे परत झाडावर जायचे. आणि त्यांचा खेळ बघण्यात मग्न झाले. इथे ज्या जुन्या टाईपच्या गाड्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तिथे प्रदर्शनीसाठी. आणि इकडे आहेत ॲडव्हेंचर गेम जे मुलांना आवडतात, रोलर कोस्टर, आकाशपाळणा आणि झुला. परत इथे 3D शो पण आहे. आणि ज्यांना बघायचं ते बघतात. मुलं असले की जास्त हट्ट तिकडे करतात. जायचं. आमच्यासोबत कोणाला इंटरेस्ट नव्हता म्हणून म्हटलं जाऊ द्या. आणि ही खेळणी पण आहे. इकडे आहे बलून्स वगैरे, वॉटर बलून्स. आणि हे पण एक खेळ आहे. इकडे सुंदर सुंदर फुलं पण आहे. हे बघा पाण्यामध्ये बलून्समध्ये मुलं आनंद लुटत आहेत. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे लोकही खूप होते फिरायला. हे बघा इकडे 3D शो आहे. आणि नंतर आम्हाला या ट्रेनमध्ये बसून गार्डनमध्ये फिरायचं होतं. हिरमोडच झाला बंद असल्यामुळे. त्या दिवशी नेमकी ती बंद होती, ती चालणार नव्हती. छोटी ट्रेन पूर्ण गार्डनला फेरी मारते. म्हटलं जाऊ द्या, विचारल्यानंतर कळालं. आणि आता इकडे बघा मी काय दाखवते तुम्हाला. हे काय मला याचं नाव आठवत नाही. आणि इथे खूप छान असा मोठा नंदी आहे, खूप सुंदर आहे. आणि इकडे साईड पण हिरवळीत आहे. आणि आता पुढे आलो आपण. ही जी आहे एक बिल्डिंग, त्यावरती आपले भारताचे भारतीय संविधान संघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचा खूप मोठा स्टॅच्यू आहे, अगदी लांबून लांबून दिसतो. तर आपला गर्व, आपला अभिमान आहे. आपल्याला ज्यांनी माणूस म्हणून जगण्याची देण दिली आहे. आणि आता आम्ही आलो आहे खरेदी करण्यासाठी. इथे मोत्यांचे खूप शॉप आहेत आणि खूप वेगळे वेगळे नेकलेस, ज्वेलरी मिळते. तर काहीतरी खरेदी करण्यासाठी साहेब मला आज गिफ्ट देणार आहेत, म्हणून म्हटले चल तुला काहीतरी खरेदी करून देतो. तर आम्ही आलो, बघत आहोत. आणि घेतले आम्ही कानातले वगैरे. आणि आता आलो बिर्ला मंदिरावर.
खूप सुंदर मंदिर आहे. आम्ही पहिले 3 वेळेस मी येऊन गेलेली आहे इथे. पण यावर्षी इथे कॅमेरा मोबाईल बाहेर ठेवायचा सांगितला, त्यामुळे वरील दिसणार नाही आहे. तर चला, आम्ही वरती जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. पण वरती आम्हाला कॅमेरा अलाउड नसल्यामुळे हे बघा इथे कोणालाही सक्तीनं कॅमेरा बंद आहे. त्यामुळे वरून खूप सुंदर हैदराबाद दिसतं चारी बाजूनी, पण दाखवू शकले नाही. आणि इथे बघा, तुम्हाला दाखवते मी, इतके गरुड पक्षी आहेत आणि इथे गरुडाचं मंदिर आहे पाठीमागे, गरुड देवतेचं. आणि इथे गरुड पक्षी पण खूप आहेत. आणि सर्वजण आता चालून दमले आणि थोडा वेळ विश्रांती घेत आहेत. आणि कोणी म्हटलं तुम्हाला ज्याला नाश्ता करायचा ते करू शकता. आणि इथे बघा, इथून दिसतंय. आता आलो आम्ही हॉटेलमध्ये. बघा, आमच्या साहेबांनी घेतला माझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट, गजरा. आज तर सारी एकदम खुश आहे. गजरा काय, गिफ्ट काय, वा वा. माझा वाढदिवस तर एकदम स्पेशल बनवला यांनी आज. मागच्या वर्षी विसरले होते बरं का, यावर्षी आठवणीने लक्षात आहे. गुलाबाची फुलं काय, वा वा वा. धन्यवाद. खूपच छान. आणि इकडे बघा, साऊथ इंडियन डिश घेतली आम्ही थाळी. त्यामध्ये इतके पदार्थ आले, अजून यायचे बाकी आहेत. आणि आता जेवण करून आम्ही निघालो आमच्या हॉटेलवरती. तर असा झाला आमचा दिवस, असा गेला आमचा दिवसभराचा प्रवास झाला. आणि कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्लॉग, तर पूर्ण बघा आणि नक्की सांगा कसा वाटला ते. आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्हाला रात्री 12च्या नंतर जायचं आहे औषधाच्या रांगेत रांग लावायला. तर मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर चला मग भेटू पुढील व्हिडिओत उद्याच्या दिवशी. तर चला मग, बाय बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.